मॉर्निंग. आज आपण सेकंड टर्मच्या सिलेबसला पण सुरुवात करत आहोत. सर्वात पहिले आपल्याला कविता बघायची आहे औक्षण. या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानाची शौर्यगाथा या कवितेद्वारे प्रस्तुत केलेली आहे. खरंच या सीमेवरच्या जवानाला जेवढे शब्दांनी आपण सुमन अर्पित केले तेवढे सुद्धा कमी आहेत. इंदिरा संतांच्या या कवितेमधून तुमच्या लक्षात ते येईलच. सुंदर कविता आहे आणि जर तुम्ही वाचली तर पूर्ण अर्थ तुमच्या लक्षात वाचतानाच येऊन जाईल. एवढ्या सुंदर आणि साध्या सोप्या भाषेमध्ये इंदिरा संत यांनी या कवितेला लेखन केलेलं आहे. इंदिरा संत यांचा जन्म आहे 1914 आणि मृत्यू आहे 2000. सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, विशुद्ध भाव कविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिरा संतबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिलेली आहे. इंदिरा संत यांनी कविताच नाही तर कथा देखील लिहिलेल्या आहे. त्या काळातील जेवढे काही कवी, साहित्यकार, अजून काही तत्कालीन जे काही साहित्यिक होऊन गेले त्यांनी इंदिरा संतांच्या पूर्णच कवितांना अशी विशेष अशी दाद दिलेली आहे. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमांतून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली ही त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांचं काव्य आणि त्या काव्याचे वैशिष्ट्यच असे आहे की मुक्त शैली त्यांची आहे आणि थोड्या शब्दात पण कसं चिंतनात्मक लेखन त्यांनी आपल्या कवितेद्वारे प्रस्तुत केलेले आहे. निसर्ग प्रतिमांचं सुद्धा त्यांनी इथे वर्णन आपल्या कवितांमध्ये केल्याचं आपल्याला दिसते. प्रीती, विरह या गोष्टींचा सुद्धा उल्लेख त्यांनी आपल्या कवितांमध्ये केलेला आहे. अशा इंदिरा संत यांनी मुक्त अशा कविता लिहिलेल्या आहेत. त्यातल्या काही कविता संग्रहांची इथे नावं दिलेली आहेत. मेंदी, मृगजळ, रंग बावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चितकळा, वंशकुसुम, निराकार त्यांचे प्रसिद्ध असलेले कविता संग्रह आहेत. श्यामली, कदली, चेतू हे त्यांचे कथासंग्रह आहे. कवितांबरोबरच कथा सुद्धा त्यांनी पुष्कळशा लेखन केलेले आहे. त्यामुळे कथासंग्रहाचे देखील इथे नाव आलेले आहेत. असं विपुल लेखन सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांच्या नावावर आहे आणि त्यांची कविता तुम्हाला या 10व्या वर्गाच्या अभ्यासक्रमाला अभ्यासायला दिलेली आहे. या कवितेमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे ते आता आपण बघू. गर्भरेशीम या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त अशा इंदिरा संत या आहेत. आता या कवितेमध्ये काय सांगितलं आहे ते बघू आपण. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. आपल्या भारतासाठी सीमेवर लढणारे जवान भरपूर आहेत. आपण त्यांच्यासाठी काय करत असतो? आपण त्यांच्यासाठी काही नाही, फक्त त्यांच्या प्राणाचं रक्षण करण्यासाठी एवढंच फक्त आपण मागू शकतो. आणि सर्व भारतीय लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सर्वांची एकच कळकळीची विनंती असते की सीमेवर लढणारा जवान हा सुखरूप घरी यायला पाहिजे. हीच कळकळीची विनंती इंदिरा संत यांनी या कवितेमध्ये सांगितलेली आहे. तर असे विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने या कवितेमध्ये केलेले आहे. कविता आहे आणि कवितेच्या शेवटी बघा ओवाळणी. आपण शुभ कार्य काही असलं तर औक्षण करत असतो, ओवाळणी करतो, तर शुभ चिंतन म्हणजे याचं चांगलं चिंतलं पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करत असतो? औक्षण करत असतो. आरतीचं ताट आपण दिव्याची आरती त्याला ओवाळत असतो. म्हणजे तुझं देव काय करो? रक्षण करो आणि दीर्घायुषी तू हो यासाठीच आपण हे सगळं करत असतो. तसंच या कवितेमध्ये एवढे लाखो करोडो भारतीय त्या सीमेवर लढणाऱ्या जवानासाठी काय करत आहे? एक प्रकारची विनवणी करत आहे की
सीमेवर लढणाऱ्या जवानांना सुखरूप ठेवा. जसे गेले आहेत तसेच ते परत येऊ द्या, कारण ते आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी तिथे गेलेले आहेत. कविता आहे, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टांचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुरांचे, धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, तुला एकच औक्षण. अशा सुंदर शब्दांमध्ये, कमी मोजक्या पण कशा प्रभावी शब्दांमध्ये इंदिरा संत यांनी या कवितेचं वर्णन केलेलं आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानासाठी, गोरगरीब दीनदुबळे जे लोक आहेत, जी जनता आहे, जे काहीच करू शकत नाही, फक्त काय करू शकतात, देवाजवळ प्रार्थना मात्र करू शकते. तर इथे वर्णन तसंच केलेलं आहे की नाही मुठीमध्ये द्रव्य, द्रव्य म्हणजे पैसा, दीनदुबळी जी गरीब जनता आहे आपले या भारत देशातील, ती सगळी सीमेवर लढणाऱ्या जवानासाठी एवढंच करू शकतात. म्हणून इथे वर्णन केलेलं आहे, आमच्या मुठीमध्ये, आमच्याजवळ पैसा नाही आहे, धन दौलत नाही आहे, द्रव्य म्हणजेच पैसा, संपत्ती, आमच्याजवळ खूप अमाप असा पैसा नाही आहे, आमच्या शिरेमध्ये रक्त, आम्ही खूप धडधाकट पण नाही आहोत, आम्ही खूप तंदुरुस्त नाही आहोत की कोणासोबत दोन हात करून लढू शकतो, आमच्याजवळ पैसा पण नाही आहे, आमच्याजवळ आमच्या शिरेमध्ये रक्त नाही, म्हणजे आम्ही खूप ताकदवान सुद्धा नाही आहोत. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. म्हणूनच पैसा नसल्यामुळे, खूप बलाढ्य नसल्यामुळे, शक्तिशाली नसल्यामुळे काय करावं हे आम्हाला सुचत नाहीये. नाही कष्टाचे सामर्थ्य, आमच्यात कष्ट करण्याचे सामर्थ्य देखील नाही आहेत. कष्ट करण्याचे सामर्थ्य, बळ, शक्ती सुद्धा आमच्यामध्ये नाही आहेत. काय काय नाही आहे आमच्याजवळ, एकतर पैसा नाही आहे आणि आम्ही ताकदवान सुद्धा नाही आहेत. बळ, सामर्थ्य देखील आमच्यामध्ये एवढं नाही आहे की आम्ही तुझ्या जागेवर येऊन तिथे काय करू शकतो, शत्रूशी दोन हात करू शकतो. जीव ओवाळावा तरी किती हा जीव लहान, म्हणजे तुझ्यासाठी आमच्याजवळ या गोष्टी तर नाही, मग आमच्याजवळ काय आहे, आमचा जीव आहे. तो जीव आम्ही ओवाळून टाकला तरी सुद्धा तुझ्या शौर्य गाथेसमोर आमचा जीव हा कसा आहे, छोटासा आहे. तिथे काहीच अपवाद ठरू शकत नाही. म्हणजे तुझं कार्य आमच्या जीवापेक्षा देखील कसं आहे, बलाढ्य आहे, मोठं आहे. तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. तुझी शौर्य गाथाच एवढी आहे, तुझी कामगिरीच एवढी जबरदस्त आहे की आमचा जीव देखील त्याच्या समोर कसा आहे, छोटासा आहे, लहानसा आहे. कारण तू पूर्ण देशाचे रक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून, प्राणपणाशी लावून तू शत्रूशी लढायला तिथे गेलेला आहे. आणि तुझ्यासाठी आम्ही आमचा जीव जरी द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो कसा आहे, छोटासा आहे. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुरांचे. तू एवढ्या मोठ्या शत्रूंमध्ये जातो, कधी कधी तर तुझ्या आजूबाजूला गोळ्या अशा सारख्या सुरू असतात, झाडणं सुरू असतात, वरून सुद्धा हेलिकॉप्टर हे ते तिथूनही तुला मारण्याचा प्रयत्न केलेला जातो. म्हणजे चारही बाजूनी तू कसा होऊन जातो, आतमध्ये पिचलेला होऊन जातो. तरी सुद्धा एवढं संकट असून सुद्धा तू काय करत असतो, आपल्या प्राणाची पर्वा न करता तू काय करत असतो, देशाचं, सीमेचं रक्षण करण्यासाठी तिथे तयार असतो. तो मागे हटतो का तेव्हा, नाही. म्हणजे तुझं कौतुक करावं, तुझ्यासाठी जेवढं लिहावं, जेवढं बोलावं तेवढं सुद्धा कमी आहेत. वर घोंगावे बंबारा म्हणजे वरती नुसतं धुरांचा गोंधळ असतो, बॉम्बस्फोट झाल्यासारखं धूर सगळीकडे दिसत असतो, तरी सुद्धा तू तिथे आपलं कार्य नीटपणे पार पडत असतो. पुढे कल्लोळ धुरांची, समोर बॉम्बस्फोट झाल्यामुळे धूर असतो, कल्लोळ असतो, गोंधळ असतो, सगळीकडे आवाज, तरी सुद्धा तू आपलं कार्य
तत्परतेनं पार पाडत असतो. धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. तोफांचे खूप आवाज असतात, त्यातून बॉम्ब बॉम्ब हे ते सगळं सुरू असते, तरी सुद्धा तू न घाबरता न डगमगता तिथून तू काय करत असतो, जिद्दीने समोर पाऊल टाकत असतो. एवढ्या परिस्थितीमध्ये, खतरनाक परिस्थिती असते तेव्हा, की काय होईल आणि काय नाही हे आपण सुद्धा सांगू शकत नाही. हे तर आपण फक्त टीव्हीमध्ये वगैरे चित्रांमध्ये पाहिलेलं आहे. तिथे स्वतः जाऊन पाहिलेलं आहे का? नाही. आणि जो स्वतः तिथे या सगळ्या गोष्टींचा सामना करत असेल त्याला काय वाटत असेल. पण त्यांच्या मनात एकच ध्यास असतो, तो म्हणजे आपल्या देशाचं रक्षण, आपल्या सीमेचं रक्षण, आणि शत्रूंचा काय करायचं आहे, मला पराभव करायचा आहे, आणि जीत एक प्रकारचं मला विजयी होऊन जायचं आहे. अशा परिस्थितीत देखील तू काय करत असतो, स्वतःचा जीव धोक्यात टाकून सर्वांचं रक्षण करत असतो. तू तिथे या सगळ्या परिस्थितींचा सामना करतो, म्हणून आम्ही आमच्या घरी कसं आहोत, सुखरूप आहोत. धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. अशा या वातावरणात देखील तुझं जिद्दीचं पाऊल पाहून मला खरंच तुझा अभिमान वाटतो. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी. आणि खरंच हे सगळं ऐकल्यानंतर, कोणी सांगितल्यानंतर मला असं वाटते, म्हणजे सगळी ही असंख्य जनता त्या सीमेवर लढणाऱ्या जवानाविषयी म्हणत आहे की तुझी ही विजयाची दौड, म्हणजे तुझं हे विजयाचं जे काही पाऊल आहे, समोर समोर वाढणारं जे पाऊल आहे, ते मला माझ्या डोळ्यांनी तिथे येऊन पाहायचं आहे. मला स्वतः तू किती गोष्टींचा सामना करून विजयाचं पाऊल समोर टाकत असतो, ते मला तिथे येऊन बघायचं आहे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावे. तुझं हे कर्तृत्व, तुझी ही पराकाष्ठा, तुझं ते सामर्थ्य मला तिथे येऊन पाहायचं आहे. डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळ. आणि माझ्या डोळ्यात जेव्हा मी तुला स्वतः बघीन की तू किती कष्ट करत आहे, किती भारत देशाला वाचवण्यासाठी, सीमेचं रक्षण करण्यासाठी किती तू त्रास सहन करून घेत आहे, हे मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे. आणि तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये ज्योत, माझ्या डोळ्यांतून अग्नीची जशी ज्वाला ज्योत जळत राहते, तशी ज्योत ज्योत मला पाजळाविषयी वाटते. म्हणजे माझ्या डोळ्यांतून अश्रुधारा नसून तुझ्यासाठी ज्योत तयार होऊ शकते. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. अशा असंख्य ज्योती, एकटा मीच नाही आहे, तर असे भारतीय सगळे लोक जेवढे काही भारतात राहत असेल, लहान मोठ्यांपासून वृद्धांपर्यंत सगळे असंख्य ज्योती, सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अशा ज्योती तयार होतील. तुझ्या कशासाठी? रक्षणासाठी. तुझ्या मागून राखण, तुझ्या रक्षणासाठी, तुला दीर्घायुष्य लाभो यासाठी सगळेजण काय करत राहील, प्रार्थना करत राहील. आणि सर्वांना एकच ध्यास लागला राहील की सीमेवर जो जवान आपल्या प्राणाची बाजी लावून तिथे लढत आहे, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून सतत ज्याप्रमाणे ज्योती तेवत राहते, त्याप्रमाणे आम्ही तुझ्या पराक्रमाचं, तुझ्या विजयाची आम्ही काय करत राहू, प्रतीक्षा करत राहू. दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. दिन दुबळे म्हणजे गरीब जनता, बिचारे जे फक्त 2 वेळचं अन्नच फक्त खाऊ शकतात, त्यांच्याजवळ याच्या व्यतिरिक्त काहीही नसते, अशी ही दीनदुबळी जनता आपल्या या भारत देशामध्ये भरपूर आहे. आणि त्यांनी केलेली ही विनवणी एक प्रकारचं सीमेवरच्या जवानासाठी केलेलं आपला त्याग म्हणा, अजून आपण त्याला म्हणू शकतो. तर असं हे आमचं एकच औक्षण तुला आहे. आम्ही तुझ्या सीमेवर लढणाऱ्या जवानासाठी काय करू शकतो, एवढीच मागणी करू शकतो. कारण आमच्याजवळ काहीच नाही, पैसा नाही, धन दौलत नाही आहे, आणि आमच्यामध्ये एवढी ताकद देखील नाही आहे की तुझ्यासोबत येऊन आम्ही तिथे शत्रूचा सामना करू शकतो. कारण आम्ही कसं दीनदुबळे लोक आहोत. दीनदुबळ्यांनी केलेली ही एक सीमेवरच्या जवानांसाठी एक प्रकारची विनवणी आहे, औक्षण आहे. त्यांचं शुभचिंतन या कवितेमध्ये दीनदुबळ्यांनी केलेलं आहे. इंदिरा संतांनी सुंदर शब्दांमध्ये इथे वर्णन केलेलं आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी दीनदुबळ्यांनी केलेली ही एक प्रकारची काय आहे, प्रार्थना आहे, विनवणी आहे. आणि सीमेवरचे जवान सुखरूप राहण्यासाठी आपल्या शब्दांमधून त्यांनी हे व्यक्त केलेलं आहे. कारण स्वतः ते लोक तिथे जाऊन
शत्रूशी सामना करू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की आमच्या मुठीमध्ये द्रव्य नाही, आमच्याजवळ अमाप पैसा नाही की आम्ही पैसा घेऊन काहीही करू शकतो. पैसा असला तर माणूस काहीही करू शकतो. पण काही काही गोष्टी पैशा व्यतिरिक्त देखील होऊ शकतात. आमच्या आमच्या मनगटामध्ये, आमच्या हातांमध्ये एवढी ताकद देखील नाही. म्हणजे आम्ही खूप असे शक्तिमान, बलाढ्य असं सुद्धा नाही आहे की तुझ्या जागेवर येऊन ते करू शकतो. पण आम्ही देवाजवळ काय करू शकतो? तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना मात्र करू शकतो. आम्हाला कळतच नाही आम्ही काय करावं. फक्त आम्ही काय करू शकतो? देवाजवळ मागणं मागू शकतो. आम्ही आमचा जीव जरी ओवाळला तरी सुद्धा तुझ्या या शौर्य गाथेपुढे काय आहे? तो जीव एवढासा आहे, छोटासा आहे. ज्याप्रमाणे तुझी कीर्ती अमाप मोठी आहे, प्रचंड आहे, त्या मानाने आमचा जीव एका एकाने जरी ओवाळला तरी सुद्धा तो कमी आहे. तू एवढ्या मोठ्या शत्रूच्या ह्याच्यामध्ये जातो, पूर्ण चारही बाजूने गुरफटून जातो, आजूबाजूला बॉम्बस्फोट, धूर, हे ते असते, तरी सुद्धा तू न घाबरता, न डगमगता, तुला माहिती आहे की मला भारत देशाचे रक्षण करायचं आहे आणि मला पराभूत न होता विजय प्राप्त करून इथून जायचं आहे. म्हणून तू जिद्दीचे पाऊल काय करत असतो? समोर टाकत असतो. एवढ्या संकटाचा सामना तू स्वतः एकटा करत असतो. म्हणजे जेव्हा हे मी ऐकते तेव्हा आम्हाला असं वाटते की डोळे भरून तुझं हे कार्य आम्ही बघावं. त्यासाठी मी माझ्या डोळ्यातील जे अश्रू आहेत त्याची ज्योत सुद्धा करायला तयार आहे. असंख्य दीनदुबळे लोक या गोष्टी इथे म्हणताना आपल्याला दिसतात. धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे, एवढ्या संकटातून देखील तू जिद्दीचेच पाऊल समोर टाकत असतो, माघार घेत नाही. सीमेवर लढणारा जवान जो असतो तो माघार कधीच घेत नाही. जिएंगे या मरेंगे असंच त्याचा ध्यास असतो. देशासाठी मला मरण आलं तरी सुद्धा मी ते हसत हसत पत्करेन, त्यासाठीच तो तिथे जायला तयार असतो. पण आपला जीव त्याच्यासाठी सुद्धा हे होतो की नाही, कसाही असला तरी आपला जवान हा परत यायला पाहिजे. त्यासाठी दीनदुबळ्यांनी केलेली ही विनवणी या कवितेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तुझी विजयाची डोळे भरून पाहावी आणि तुझी प्रत्येक वेळी तू जो हा विजय प्राप्त करत आहे, शत्रूला पराभूत करत आहे, हे दृश्य, हा तो क्षण, हा तो आनंद मला माझ्या डोळ्यांनी बघावं असं वाटते. आणि माझ्या डोळ्यांमधून ते पाहताना जे अश्रू निघेल त्यातून एक एक ज्योत पेटत राहील. म्हणजे त्या आसवांची ज्योत, ज्योत पाजळांची, म्हणजे ज्योत नाही तर ज्याप्रमाणे ज्योत सतत तेवत राहते तशी माझ्या डोळ्यांतून पडणाऱ्या आसवांची ज्योत ज्योत तयार होईल. अशा असंख्य ज्योतींची, आणि ही दीनदुबळी जनता एकटेच आहे का? नाही, अशी असंख्य जनता आहे. ते सगळे तुझ्या मागून, म्हणजे तू इथे नसताना देखील तुझं राखण करण्यासाठी, तुझ्या सेफ्टीसाठी, तुझ्या संरक्षणासाठी काय करत असतात? देवाजवळ प्रार्थना करत असतात की सीमेवर लढणाऱ्या जे काही जवान आहेत त्यांना तू सुखरूप ठेव, त्यांना परत येऊ दे. दीनदुबळ्यांचे असे औक्षण तुमच्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात हे माहीत करून द्यायचं आहे की तुम्ही एकटे नाही आहात. सीमेवर लढणारे, तुम्हाला एवढा मोठा असंख्य असा परिवार आहे जे तुमच्या परत येण्यासाठी, सुखरूप राहण्यासाठी काय करत असतात? सतत देवाची प्रार्थना करत असतात. असं औक्षण या कवितेमध्ये केल्याचं आपल्याला, म्हणजे औक्षण म्हणजे शुभचिंतन. सीमेवर लढणाऱ्या जवानासाठी शुभ चिंतनारे असे असंख्य कोण आहेत? लोक आहेत. त्यांची ही विनवणी या कवितेद्वारे कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितलेली आहे. कविता छोटी आहे, सुंदर आहे. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की सीमेवर लढणाऱ्या जवानासाठी दीनदुबळ्या लोकांनी केलेले हे औक्षण आहे. याचं सुंदर चित्रण कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. कविता पाठ करायची आहे आणि अर्थ अजून चांगला समजावून घ्यायचा आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.